ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक नजर टाकणार आहोत गावागावातल्या बातम्यांवर। मध्य प्रदेशमध्ये अपघातामध्ये मृत पावलेल्या गोंदियातील 11 मजुरांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारने प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत केली आहे, तर जखमींच्या कुटुंबियांना दोन्ही सरकारकडून प्रत्येकी 25,000 रुपये देण्यात आले। गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मृतांच्या कुटुंबियांना धनादेशाचं वाटप केलं। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 10 दिवसांपासून बेवारस पडून असलेली 1694 तुरीची पोती प्रशासनानं जप्त केली आहे। विशेष म्हणजे या तुरीची नोंद तब्बल 37 शेतकऱ्यांच्या नावांवरती करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या नावावर या तुरीची नोंद करण्यात आली आहे त्यांचं नाव पुकारूनही कोणीच तूर घेण्यास आलं नाही। त्यामुळे नेमके हे 37 शेतकरी कोण आहेत असा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्याचबरोबर ही तूर व्यापाऱ्यांची असल्याचा संशय बळावल्याने जप्त करण्यात आली आहे। भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वादग्रस्त ठरलेली अहमदनगर कॉन्टोन्मेंट बोर्डाची भरती प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली आहे। भिंगार येथील कॉन्टोन्मेंट बोर्डाला गुरुवारी भरतीची रद्द प्रक्रिया करण्याचा आदेश देण्यात आला। कॉन्टोन्मेंट बोर्डाने लिपिक, चालक, गवंडी, प्लंबर, सफाई कामगार, मजदूर पदासाठी भरती प्रक्रिया राबवली होती। मात्र भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले होते। शिवाय कॉन्टोन्मेंट बोर्डामध्ये नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक झाल्याची तक्रार आबासाहेब कराळे यांनी केली होती। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधामध्ये लिखाण केल्यामुळे अहमदनगर भाजप कार्यकर्त्यांनी सामनाचे अंक जाळलेले आहेत। भाजपच्या शहर कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं। यावेळी संजय राऊत आणि शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तर दुसरीकडे मनसेने दानवेंच्या पुतळ्याला फाशी देऊन त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला। काँग्रेसने देखील दानवेंच्या विरोधात निदर्शनं केली। जळगाव जिल्ह्यामध्ये प्रशासनाने रेती माफियांच्या विरोधात कडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे, पण या कारवाईचा फटका प्रामाणिकपणे रेती व्यवसाय करणाऱ्यांना बसत असल्याचा आरोप रेती व्यावसायिकांनी केलेला आहे। याचा निषेध करण्यासाठी रेती व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला होता। शासनाने मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असं निवेदन वाळू वाहतूकदार संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। यामध्ये पोलिसांनी काही वाळू वाहतूकदारांना व्यावसायिकांना अटक केली आहे। लातूर येथील हॉटेल गुरुवर मध्ये 5 जणांच्या टोळीने हल्ला केला। लोखंडी रॉड आणि चाकू घेऊन आलेल्या या टोळक्याने हॉटेलचे मॅनेजर विलास जोशी यांना जबर मारहाण केली आहे। पॅन्थर संघर्ष संघटनेच्या जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाला पैसे दिले नाहीत म्हणून ही मारहाण केल्याचं समोर येत आहे। हा सगळा प्रकार थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। मारहाण करण्यात आलेल्या विलास जोशी यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। या प्रकरणी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सोलापूर, पंढरपूर आणि सांगोला शहरांसाठी उजनी धरणातून सोडलेलं पाणी विक्रमी वेगाने सोलापूरकडे रवाना झालंय। याआधी कमी दाबाने पाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत होती, तसंच ते पोहोचायलाही बराच वेळ लागत होता। यावेळी मात्र 9,000 क्युसेक्स विसर्गानं पाणी सोडल्याने निम्म्या वेळेतच हे चंद्रभागेमध्ये पोहोचलंय। नदीपात्रातील सर्व बंधाऱ्यांची दारं पूर्ण काढल्याने तसंच वीज पुरवठा बंद ठेवल्यामुळे पाणी वेगाने सोलापूरकडे निघालंय। त्यामुळे सोलापूरकरांच्या महिन्याभराच्या पाण्याची सोय होणार आहे। अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पथकासमोर स्वतःला जिवंत जाळून घेणाऱ्या अनिल कुलकर्णी यांचा मृत्यू झालाय। श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब गावामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू होती। आमची जागा वडिलोपार्जित आहे असं सांगत अनिल कुलकर्णी यांनी त्याला विरोध केला। याची दखल न घेतल्याने अनिल यांनी स्वतःला पेटवून घेतलं। 70% भाजलेल्या अनिल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। मद्यधुंद अवस्थेतील सख्या भावांच्या रेल्वे खाली येऊन मृत्यू झाल्याची घटना गोंदियात घडलेली आहे। गोंदियातील अंगुरबार परिसरामध्ये एका स्वागत समारंभासाठी आलेले उमेश आणि अर्जुन बिजेवार दारू पिऊन रेल्वे ट्रॅकवरती बसले होते। ट्रॅकवरून गाडी येत असल्याचं त्यांना समजलंही नाही आणि गाडी खाली येऊन दोघांचा मृत्यू झालाय। हे दोघेही नागपूरमधल्या नाकाडोंगरी भागातले रहिवासी होते। अमरावतीमध्ये लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या औषधी वनस्पती उद्यानामध्ये औषधालाही वनस्पती शिल्लक राहिलेली नसल्याचं चित्र आहे। केवळ काही सिमेंटचे बाकडे आणि लहान मुलांचे पाळणे या ठिकाणी शिल्लक असल्याचं पाहायला मिळतंय। लाखो रुपयांचा खर्च केला होता, तो गेला कुठे असा प्रश्न विचारला जातोय। 9 एकर जागेवरील हे उद्यान सध्या गायब असून प्रशासनानं तिथं बांबू उद्यान उभारण्याची तयारी सुरू केली आहे। त्याला विरोध करत उद्यान संवर्धन व
न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी पर्यटन प्रेमींकडून केली जाते. नेहमी सोन्या चांदीच्या दानानं भरलेल्या साईंच्या दानपेटीमध्ये अनोखं दान पडलेलं आहे. शिर्डीजवळच्या निघोजमध्ये असलेल्या साई पालखी निवाऱ्यातील 2 नव्या इमारती साई संस्थानला दान करण्यात आलेल्या आहेत. मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी हे दान दिलंय. 32 कोटी किंमत असलेल्या 6 मजल्याच्या या 2 इमारती 128 खोल्या या ठिकाणी आहेत. सर्व कायदेशीररित्या बाबी पूर्ण झाल्या असून या इमारती साई संस्थानच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. नाशिक पोलिसांनी सिद्धार्थ सिंग नावाच्या इसमाकडून एक इम्पोर्टेड घड्याळ जप्त केलं असून त्याची किंमत तब्बल 2,65,000 इतकी आहे. 27 फेब्रुवारीला नाशिकमधले बांधकाम व्यावसायिक प्रशांत साखला यांच्या घरी चोरी झाली होती. चोरानं इतर किमतीऐवज चोरताना साखला यांच्या इम्पोर्टेड घड्याळावरही हात मारला होता. पोलिसांनी त्या चोराचा छडा लावला असून प्रशांत साखला यांचा सुपरवायझर सिद्धार्थ सिंग यानेच ही चोरी केल्याचं उघडकीस आलंय. घरफोडी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल करून नाशिक पोलिसांना आव्हान देणाऱ्या टोळीला अखेर अटक करण्यात आलेली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण 7 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. फेब्रुवारी महिन्यात नाशिकमधल्या लाखल गावच्या पेट्रोल पंपावरती सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. तेव्हा पकडण्यात आलेल्या संशयिताच्या माहितीनुसार सापळा रचक पोलिसांनी या दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद केलाय.